सो तर नमस्कार गाईज, मी तुमचा लाडका सिद्धू म्हणजे सिद्धेश. सो तर नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते. आत्ताच मी टाकलं एक मिनी ब्लॉग. थोडा आजचा दिवस मचमच झालं, खूप माझं पण डोकं खूप फिरलं आहे. तरी पण मला सांगायचं आहे, कारण की जे घडतं ते मला सांगावं लागतं सगळं. मला ते मनात ठेवू नाही वाटत आहे. आणि कसं झालं आहे आजच्या ब्लॉगमध्ये, कसं झालं आहे आजचा ब्लॉग म्हणजे असं होणार आहे की ज्या मला त्या लोकांना सांगायचं आहे की ज्या लोकांना मी समजत नाही आहे त्यांनी विचारावं. मला ज्या गोष्टी कळत नाही ना माझ्यातल्या, त्यांनी विचारावं. समक्ष तोंडावर विचाराव्या, सांगाव्या, मग मी सांगेन तसं. आणि जेव्हा मी एक्सप्लेन होणार ना, मग त्याचा त्रास नसावा. आणि त्रास का नसावा, कारण की माझं पण मन आहे, मला पण प्रश्न पडतात विचारायचे. जर तुम्ही समोरून सांगत नसतील तर मला विचारावंच लागणार ना. असं नाही म्हणत प्रत्येक गोष्टीच, पण मोजक्या लागणाऱ्या गोष्टी विचारतात तर त्याचं उत्तर देणं तुमचं काम आहे. आणि राहिलं असं की आता प्रत्येकाच्या घरी रिस्ट्रिक्शन असतात, मान्य आहे, रिस्ट्रिक्शन असतात प्रत्येकाच्या घरी. मग बरं पोरगा असो पोरगी असो, पण भाई जर आपलं जर ठरलं असेल की आपल्याला या टायमाला जायचं आहे, या टायमाला इकडे यायचं आहे, आणि जर ते एम टायमाला येऊन होत नाही आहे, तर मग तेव्हाच सांगायचं ना की नाही येऊ शकत, नाही भेटू शकत, असा असा प्लॅन कॅन्सल करूया, नंतर भेटूया. सिम्पल सॉर्टेड गोष्टी आहे. आणि त्यासाठी जर मी आलो असेल त्या जागेवर, आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी बोलून दाखवेल त्या गोष्टीला, तर तुम्ही त्याच गोष्टीला ना, तुम्ही तीच लाईन जर मला सांगितली असते ना, आणि तेच जर बोलले असते तिकडे, तर मी शांत बसलो असतो. थोडे आले असतं, राग आला असतं मला, थोडं बोललो असतो मी गोष्टी. पण तुम्ही मनाला एवढं का लावून घ्यायचं? एवढं घ्यायचंच नाही कधी. मी बोलेल तर, आणि काय घ्यायचं? मी बोलणार, मग बोलून काय होणार आहे का तुम्ही? नाही ना. विषय सॉल्व्ह होईल लगेच. आणि जर राहिल्या गोष्टी की कॅन्सल होणार आहे प्लॅन, आणि मी त्या टायमाला तिकडे हाजीर आहे, तर तुम्ही त्या गोष्टी बोला. मग मी समजेल की अरे हां, आता तर खूपच कंडिशन खूप बेकार आहे, आता तर जमणार नाही. ठीक आहे, येणार, असं नाही होणार, असा राग येणार मला. मी बोलणार, 2 गोष्टी बोलणार, पण तुम्हाला त्या गोष्टीचा एवढा राग येणार कशाला येणार आहे? तुम्ही दुसरा शांत लोकांनी विचार केला ना की मला नाही जमत आहे, मला नाही पाठवणार घरचे वगैरे, असं तसं हे ते. सो तर मग मी पण त्या टायमाला समजून घेईल की प्रत्येक वेळेस भडकणार नाही मी. कारण की माझं पण कसं होतं आहे का आता, कारण की आता आमच्या पालिकेची कामं चालू होतील, त्याच्यानंतर मग माझं मुंबईला येणं जाणं होईल. परत मग टाईम कधी भेटेल माहिती नाही, पावसाळा आहे, ती गोष्ट आहे का राहिली. जर तुम्ही शांतपणे सगळ्या भाषेत सांगितलं तर तसं काय होणारच नाही माझ्याकडून, आणि मी बोलणारच नाही. पण तुम्ही एम टायमाला सांगता, ते एम टायमाला. जर आधीच ही गोष्ट तुम्ही काल परवा किंवा जेव्हा जमेल तेव्हा सांगितली असती, तर मग थोडंफार काहीतरी चेंजेस झालं असतं ना. पण तुम्हाला कसं आहे म्हणजे माहिती आहे का, तुम्हाला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीचा मला राग येतो, मीच बोलून दाखवतो, आणि जे काय ते माझ्यामुळेच होतं. आणि तुम्हाला बोलायला गेलो तर मग तुम्ही स्वतःवर ब्लेम करून घेता, जे की ते मी करत नाही, तुम्ही स्वतःवर उडून घेता. मी बोललो तर तुम्हाला वाटतं की मी ब्लेम करतो आहे, पण तसं काही नाही आहे. तुम्ही स्वतःलाच उडून घेता आणि स्वतःचंच वाईट करून बोलता. माझं तसं काही नाही आहे. आणि राहिली गोष्ट अशी की जर समोरचा माणूस ट्रस्ट देतो आहे, लॉयल्टी देतो आहे, असं म्हणजे सगळ्या गोष्टी असतील, तुम्हाला जर भाऊ मानून, मित्र मानून, XYZ जे काय नातं असेल आपलं, जे काय मानत असेल, तर त्याला थोडी तुम्ही ना रिस्पेक्ट द्या. इज्जत नका काढू, रिस्पेक्ट द्या. आणि रिस्पेक्ट तुम्ही देणार तर तुम्हाला भेटणार. रिस्पेक्ट तुम्ही नाही देणार तर अपेक्षा कशाला करता तुम्ही समोरच्याकडून की समोरचा तुम्ही इज्जत काढाल डायरेक्ट त्याची, आणि समोरचा तुम्हाला रिस्पेक्ट देईल? आत्ताच्या काळात नसणार तसं, होत नसते द्याळा, होत नसते. सो तर ते थोडं ध्यानात ठेवा. आणि ना बोलताना थोडंसं ना विचार करून बोला. माणूस समोरचा ना शांत झालेला आहे, तर आपण पण शांत घ्यावं. पण आपल्याला उत्मात एवढा असतो ना, एवढा असतो ना, आमच्याच घरी प्रॉब्लेम आहे, असं आहे, तसं आहे, तसं आहे. भाई आमच्या घरी पण प्रॉब्लेम असतात. आता एवढंच आहे की मी एकटा राहतो इकडे, त्यामुळे माझ्याकडे काय प्रॉब्लेम नाही आहे. का नाही आहे? मी ती आधीच हँडल करून सेटल केली आहे. कोणासाठी? आपल्यासाठी. पण आपल्याला थोडी तरी अक्कल नाही ना. काय बोलणार ह्याच्यावर बोललं तर अजून मग राग येणार, तुम्हाला काय वाटणार, हे वाटणार, ते वाटणार. भाई तुम्हाला जे वाटायचं ते वाटून घ्या. जे तुम्हाला करायचं ते तुम्ही केलं. आपलं सांगायचं काम होतं, कॉमन सेन्स होतं. जी गोष्ट सांगायची ती स्पष्ट भाषेत सांगायची किंवा रेकॉर्ड करून सांगायची. दॅट्स इट. पुढचं जे आहे होणार ते तुम्ही कशाला हे करता. आणि मी जर बोललो, साहजिक आहे बोलणार, माझा इन्क्रिमेंटचा महिना आहे, मला सुट्ट्या करता येत नाही.
आणि भेटेल नाही भेटेल वेळ सांगता नाही येत. मग माणसाची फिक्स झालेली टाईम जर तुम्ही त्या टायमाला जर तुम्ही हे नाही देत असाल, तुम्ही जर टाईम नाही देत असाल आणि जर एम टायमाला असं सिच्युएशन येते आणि ह्या माणसाला माहिती आहे की पुढे जाऊन असं त्रास होणार, तर त्याचं ऐकणार नाही. तुम्हाला कसं चालेल? आणि त्या टायमाला तुम्हाला त्रास होतो आहे तर तुम्ही सांगायचं की मला त्रास होतो आहे, असं आहे, मला जमणार नाही भावा, ठीक आहे, मी समजून घेईल, बोलणार पण समजून घेईन, मी चिडून बोलणार, भांडणार पण मी समजून घेईन, मी ओव्हर नाही करणार त्याचं. आणि राग किती वेळ असतो माझा? जास्तीत जास्त 5 ते 10 मिनटं राहील. दुसऱ्या दिवशी परत मी नॉर्मल होतो. मनात ठेवून नाही मी तुमच्यासारखं पास्ट वगैरे ते सगळं तसे त्याच्यामध्ये जो घडतं ना ते तसं ते ट्रॉमा बिमा नाही ठेवत आपल्याकडं, तसं नाही आहे. हां, पण ज्यांनी वाट लावली ना त्यांना बरोबर डोक्यात ठेवतो. कारण की तशी चूक मला आत्ता नाही करायची आहे. आणि तीच चूक जर होत असेल आणि मला त्या चुकीचा मला त्या चुकीला जर तोडगा काढायचा असेल आणि ती चूक मला जर समोरच्या व्यक्तीकडून करून घ्यायची नसेल, त्या व्यक्तीला पण क्लिअर करायचं असेल, त्या व्यक्तीला काय त्रास आहे? आणि त्या व्यक्तीला त्रास होत असेल, जर मला जे गोष्ट पाहिजे असतील आणि जर भेटत नसेल, तर मग या नात्याला काय अर्थ आहे ना? कायच अर्थ नाही आहे नात्याला. मग हा नातं ठेवून काय फायदा आहे? बरोबर की नाही भावा? मग काही नातं नाही, अर्थ नाही आहे ना. जर भाई मी बोलतो आहे की तुझं म्हणणं आहे की आपण एवढं एकत्र राहिलो भाई, सगळे एकत्र राहणारे, मरेपर्यंत एकत्र राहणारे, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे भाई, ट्रस्ट बी सगळं आहे एकामेकांना, सगळे भावा. पण कसं आहे ना की थोड्या गोष्टी ना ट्रान्सपरन्सी लागतात. पण भाई आता मी सगळं दाखवतो आहे, माझं म्हणून सगळं, आणि तुला विचारायला जातो आहे तर तू भाई दाखवतच नाही आहे. काय असं झालं? आणि तुला विचारलं तू काय म्हणणार? ट्रॉमा. काय झाली ही गोष्ट? मी माझं म्हणून दाखवलं आणि मी का दाखवलं? तुझं म्हणणं काय? ते तुझी चूक आहे. तुला सवय आहे तू दाखवायची. मी बोललो का तुला दाखवायला? अरे भाई काय आहे? शेवटपर्यंत राहायचं ना भावा आपल्याला. नॉर्मल राहा ना जरा. मी भाऊ मित्रासारखाच आहे ना तुझा, की वेगळा आहे? भाव थोडं ना डोकं चालव जरा, विचार कर जरा, तुझ्याकडे टाईम अजून आहे. पण भाई माझं नाही आता विचार, माझं सुट्टी झाली माझं कसं आहे, माझं एकदा मनातून विचार उतरला मग भाई मी ते फॅमिली असेल किंवा कोण मोठा तोडू असेल, आपल्याकडे तो नाही. आणि तुम्ही बोलता ना तुला इगो आणि रागाचा प्रॉब्लेम, भाई आहे. कशामुळे? या कारणामुळे. तुम्ही पण थोडं ना समजा जरा समोरच्याला, स्वतःसारखं समोरच्याचं पण नसतं. त्यामुळे ना समोरचा काय आहे, कसं आहे, त्याला विचारा, 2 शब्द सांगा, तो पण सांगेल. आणि तो विचारतो तर तुम्ही सांगा ना, दाखवा ना प्रूफ. तुम्हाला काय प्रूफ दाखवायची भीती आहे? तुम्ही असं घाबरतो जसं काहीतरी कांड केलं आहे मोठा, शेवल्या पाठी जपून दाखवायचं नाही आहे. भाई ह्याला भीती वाटते, ह्याला गांड फाटते. जो चूक करतो ना त्याची गांड सदैव फाटते. आणि जो चूक नाही करत ना तो रिलॅक्स बिंदास असतो. आणि त्याचं काय असं नसतं की डोळ्यात डोळे बघून बोलतोय. काय खेळ चालला आहे काय? डोळ्यात बघून खेळायचा विषय डोळ्यातला नाहीच आहे, विषय दुसरा आहे. तो क्लिअर करा. आपल्याला करायचा असं तर आपण केला असता. आपल्याला भीती आहे. आणि सांगायला गेलं की ट्रामा काय रंडीरोन आहे, शी फालतू. काय एवढं आयुष्य गेलं ह्याच्यामध्ये, एवढं ना बघितलं. अरे सरळ सांगा ना भाई, नाही दाखवायचं. आमचे कांड लपलेले आहेत त्याच्यामध्ये. दाखवलं तर मग सगळा बाजार उठणार आमचा, सगळं पकडी होणार आम्ही. सरळ सांगा तोंडावर, घाबरू नका. खऱ्याचे असतं ना तर खऱ्याला कधी कोण काय घाबरत नाही. आणि खोट्याचे असतं ना तर 10 बहाणे बनवतो. ट्रामा करत थोडं समोरचा विचार करा. समोरचा काय आहे, कशासाठी थांबलाय, काय करतोय. भावा थोडीशी ना अक्कल वापर, अक्कल. समोरच्याला सांगतो ना तुला असंच बोलला, तसंच बोलला, हे बोलला. भावा का बोलला ना त्याच्या पाठी कारण आहे बोलायचं. तुला त्या गोष्टी कळत नाही, त्यामुळे आम्हाला सांगावं लागतं लहान बाळासारख्या. चल जाऊ दे बाबा, तू तर खेळ खतमच केला आहे. तुला एक गोष्ट सांगितलेली करायला, तू ती नाही केली आहे. आणि तू भाऊ शेवटपर्यंत थांबणार आहे.
काय रे, ती एक गोष्ट क्लिअर केली असते ना भाई, आज सोबत असतं सोबत आणि खुश असतं आणि असं काय झालंच नसतं. आणि सतत तुला वाटतं ना भाई मीच तुला त्रास देतो, मीच तुला रडवतो, असं बोलून हे करतो. ते तू तुझा विचार करतो, घरचा त्रास हे ते. मी नाही, मी चांगलेच येतो बोलायला, पण तुझे ते विचार डोक्यात सतत चालू असतात, त्याच्यामध्ये नंतर मी बोलतो तर तुला त्याचा त्रास होतो आणि तू ते डोक्यात घेऊन माझ्यावर ब्लेम करतो. एवढं पण सांगतो मी तुला. तर तुला काय वाटायचं वाटू दे, काय करायचं कर, मला काही घेणं देणं नाही आहे. आपलं झालं, आपल्याला जिकडे बोलायचं होतं तिकडे बोललो आपण. तू भाई क्लिअर नाही केलेलं आहे, तू तुझ्याकडून चुकीचं अजून पण. आणि काय करतोय ना ते जरा नीट. भाई लोकांच्या ना जीवाचा प्रश्न आहे, लाईफचा प्रश्न आहे, तुझ्यासाठी खेळ असेल तो. थोडं डोकं वापर आणि जरा शहाणा पण शहाणा. आणि समोरचा आहे ना, समोरचा उपकार करतो तुझ्यावर, बोलून पण दाखवतो. चल तू बोलता ना बोलून दाखवतो भाई, बोलायची ताकद आहे, करून दाखवतो भाई. मेहनतची कमाई आहे आमच्या, करून दाखवतो आम्ही. मग बोलून पण दाखवतो. तुम्ही बोलायला लावतो त्या सिच्युएशनमध्ये, आम्हाला बोलायची गरज नसते, आम्हाला बोलून दाखवू नाही वाटत. पण तुमचे प्रश्न येतात ना कशाला काय ते, मग त्याला आम्हाला बोलून दाखवावं लागतं. बघ कर मजा, आता भेटेल तुला कोणतरी दुसरं सेटलमेंट. तुझा मित्र कोण ना कोणतरी आहे असेलच भाई. एवढे मोबाईल लपवालपी करता तर तुम्ही भाई, हे करता ते तर कोण ना कोणतरी भेटेलच. दाखवायला मागत तर नाही आपण, भेटेल कोण ना कोणतरी भाई साथीदार तुम्हाला, तुमचा योग्य पटेल असा, ऐकेल असा, सगळं समजून घेणार असा. भावा तू तुझ्या रस्त्याला खुश राहता. आता हा माणूस आहे ना रिटर्न काही येत नसतोय. तू देवदेव कर ना तर डोकं आपट. पण मी सांगतो तुला खूप वेळा सांगितलं भावा, एकदा जर गेलो ना रिटर्न तिकीट नाही आहे आपली. माझ्यावर सिच्युएशन लय बेकार चालली आहे, त्यामुळे काय करतोय ना ते जपून कर. पण तुला करायचं नाही आहे आणि तुझा प्लॅनच आहे रे, मला तर वाटतं आता असं वाटायला लागलं आहे. काय ते ऑगस्टचा प्लॅन असं वाटणारच आता. एवढं हे जर करायला लागलं आहे तू, तर ऑगस्टचा प्लॅन फिक्स वाटते भाई. ते एवढं करायचं होतं तर आधी का नाही सांगितलं रे. तुला का चुत्त्या वाटतं मी, फालतू झाला. असंच करून ना, असंच करून स्वतः ना स्वतःची लवड्या लावून घेता तुम्ही. घ्या, कर्म आहे कर्म, लक्षात ठेवा. येणार आणि असे येणार ना भाई, तुम्हाला पाणी प्यायला भेटणार नाही. लिहून देतो बघा, लक्षात ठेवा. आणि शेवटपर्यंत बघा हे व्हिडिओ जरा. तुम्हाला जर वाटतं ना कोणावर काय करताय, कशाला करताय, समोरचा काय आहे, चुत्त्या म्हणूनच विचारतोय तो, चुत्त्या म्हणूनच मागतोय सगळं. काही डाऊट असतील माझ्या मनात, मला क्लिअर करू दे ना भावा. तुझ्या मनात काय चाललंय मला कसं माहिती? मी काय नवस केलं तुझ्यासाठी नाही ना. मग मला काय ते बघू दे ना, डाऊट क्लिअर होऊ दे ना एकदाचा. हा नाही तर नाही. चोराच्या मनात चांदण्या चालू असतात भाई, असं तसं नसतं. ते म्हणतात ना, काय बोलतात ते, आपलं तसं पोरांचं नाही पण बोलतात ना, बॅकअप शिवाय ब्रेकअप नाही, असं तसं टाईप काहीतरी आहे. हे तर फिक्स झालं, आता डोक्यात ठरलंय. चला बघायचं असेल तर बघा, नाही बघितलं तरी चालेल, काय फायदा नाही त्या आता त्याला. तुम्हाला तुमचं खरं वाटतं तुम्ही तुमचं करा, आम्ही आमचं करतो. चला चला, गॉप चला.